गोरक्षकांची तत्परता, धाडस आणि सेवाभावी वृत्तीमुळे अवघ्या काही तासांच्या अंतराने विहिरीत पडलेल्या व नालीत अडकलेल्या 2 मुक्या जीवांना जीवदान मिळाले आहे. माहूर शहरातील श्री रेणुका मातेचे पुजारी शुभम भोपी यांच्या घराशेजारील विहिरीत 3 जुलै रोजी गायीचे एक वासरू पडल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. माहिती मिळताच गोरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवाची कुठलीही पर्वा न करता विहिरीत उतरून अथक प्रयत्नांनंतर वासराला सुखरूप बाहेर काढले. त्याच दिवशी मध्यरात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास रस्त्यालगतच्या नालीमध्ये एक नंदी अडकून पडल्याची माहिती मिळताच गोरक्षक पुन्हा घटनास्थळी धाव घेऊन नंदीला सुरक्षित बाहेर काढले. दोन्ही मुक्या प्राण्यांना सुरक्षित बाहेर काढून झालेल्या जखमांवर वेळीच उपचार केल्याने दोघांचेही प्राण वाचले. या जीवदया कार्यात गौरक्षक सोनू पाटील, कालिदास नेताम, प्रतीक दुधे, प्रथमेश आराध्ये, डॉक्टर तुषार डोंगरे तसेच इतर अनेक गोरक्षक व पशुप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. वेळेचे भान न बाळगता अडचणीत सापडलेल्या मुक्या प्राण्यांना वाचविणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो, असे मत गोरक्षक सोनू पाटील यांनी व्यक्त केले. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.